नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जिथे तर्कशास्त्र संपतं आणि नियती सुरू होते. अनेकांना वाटतं की प्रेम हा केवळ योगायोग असतो, पण वास्तव यापेक्षा खूप वेगळं आहे. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीची ओढ लागली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आजचा आपला विषय आहे तुमच्या दोघांचे भेटणे निश्चित आहे. जर तुमच्यासोबत या गोष्टी वारंवार घडत असतील, काही वेळा आपल्याला असे वाटते की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी निव्वळ एक योगायोग आहेत. पण खरंच असं असतं का की या अथांग विश्वामध्ये एखादी अदृश्य शक्ती आपल्याला कोणाकडे तरी ओढून नेत असते? रात्रीच्या शांततेत जेव्हा तुमचं मन कोणाच्या तरी आठवणीने व्याकुळ होतं किंवा भर गर्दीत असताना अचानक कोणाचा तरी चेहरा तुमच्या डोळ्यासमोर तरळून जातो, तेव्हा समजा की हे केवळ तुमचं मन नाही तर संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय. तुमच्या आयुष्यातील ती सर्वात खास व्यक्ती जिच्यासाठी कदाचित तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहिली आहे, ती आता तुमच्यापासून फार लांब नाहीये. पण प्रश्न असा आहे की तुम्ही त्या खुणा ओळखायला तयार आहात का? निसर्ग तुम्हाला ओरडून सांगतोय की तुमचं आणि त्या व्यक्तीचं भेटणं आता अटळ आहे. फक्त तुमच्या डोळ्यासमोर असलेले हे गूढ पडदे दूर होण्याची गरज आहे. आज आपण अशाच काही रहस्यमय संकेताबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या आयुष्यात घडू लागले असतील तर समजून जा की नियतीने तुमची भेट निश्चित केली आहे. हा प्रवास केवळ दोन व्यक्तीच्या भेटीचा नाही तर दोन आत्म्याच्या मिलनाची ही नांदी आहे, जी तुमच्या आयुष्याचा संपूर्ण नकाशाच बदलून टाकणार आहे. विश्वासाने तुमच्यासाठी आखलेली ही भेट ओळखायची कशी? तर याचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा संकेत तो म्हणजे एनर्जेटिक अलाइनमेंट. जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात पूर्णपणे मग्न असता आणि अचानक कोणत्याही कारणाशिवाय त्या व्यक्तीचा विचार तुमच्या मनात घर करतो, तेव्हा ते केवळ एका विचाराचे चक्र नसते. यालाच आपण एनर्जेटिक अलाइनमेंट म्हणतो. तुम्ही एखादं जुनं गाणं ऐकत नाहीये किंवा तुम्ही अशा कोणत्याही ठिकाणी नाहीयेत जिथे त्या व्यक्तीची आठवण येईल, तरीही त्याचा चेहरा तुमच्या नजरेसमोर येतो. हे घडण्यामागचं कारण असं, ज्याप्रमाणे रेडिओ एका ठराविक फ्रिक्वेन्सीवर सेट केल्यावर गाणी वाजू लागतात, तसंच तुमच्या दोघांच्या मनाच्या लहरी एकाच वारंवारतेवर म्हणजेच फ्रिक्वेन्सीवर जुळू लागल्या आहेत. विज्ञान सांगतं की जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांचा तीव्रतेने विचार करतात तेव्हा त्यांचे ब्रेन वेव्हज एकमेकांशी सिंक्रोनाइज होतात. म्हणजेच कदाचित ज्या क्षणी तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करत आहात त्या क्षणी जगाच्या पाठीवर कुठेतरी ती व्यक्ती सुद्धा तुमचाच विचार करत असते. हा एक अदृश्य धागा आहे जो तुम्हाला एकमेकांकडे खेचत आहे. विचारांच्या या अदृश्य लहरी जेव्हा मनाच्या अधिक खोलवरच्या स्तरावर पोहोचतात तेव्हा त्या केवळ जागृत अवस्थेतच नाही तर तुमच्या झोपेतही उमटू लागतात आणि त्यातूनच सुरू होतो भेटीचा पुढचा टप्पा म्हणजेच डिवाइन ड्रीम्स. मनाच्या या लहरी जेव्हा अधिक घडत होतात तेव्हा त्या आपल्या स्वप्नामध्ये उमटू लागतात. पण ही स्वप्न सामान्य स्वप्नासारखी नसतात जी आपण सकाळी उठल्यावर विसरून जातो, तर ही स्वप्ने तुमच्या भविष्याची नांदी असतात. यालाच आध्यात्मिक भाषेत डिवाइन ड्रीम्स म्हणतात. या स्वप्नाचे वैशिष्ट्य म्हणजे ती अत्यंत स्पष्ट आणि जिवंत वाटतात. तुम्हाला त्या स्वप्नात त्या व्यक्तीचा स्पर्श जाणवू शकतो, त्याच्या शरीराचा सुगंध येऊ शकतो आणि त्याचा आवाज इतका स्पष्ट ऐकू येतो की जणू काही ते तुमच्या कानात कुजबुजत आहेत. आणि जेव्हा तुमचे डोळे उघडतात तेव्हा काही क्षणासाठी तुम्हाला असं वाटतं की ती व्यक्ती खरंच तुमच्या शेजारी उभी होती. हे केवळ तुमच्या सुप्त मनाचा खेळ नसून अस्ट्रल प्लेनवर झालेली तुमची प्रत्यक्ष भेट असते. जेव्हा आपलं भौतिक शरीर झोपलेलं असतं तेव्हा आपला आत्मा बंधनातून मुक्त होतो आणि तो अशा ऊर्जेकडे ओढला जातो जिच्याशी त्याचं नातं जन्मोजन्मीचं असतं. जर तुम्हाला वारंवार अशी स्वप्ने पडत असतील जिथे तुम्ही त्या व्यक्तीसोबत अथांग समुद्राच्या किनारी शांततेत बसला आहात किंवा गर्दीतही फक्त एकमेकांकडे पाहत आहात, तर समजून जा की शारीरिक भेट होण्यापूर्वी तुमच्या आत्म्याची गाठ आधीच बांधली गेली आहे. ब्रह्मांड तुम्हाला या स्वप्नाच्या माध्यमातून तयार करत आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात एकमेकांसमोर याल तेव्हा तुम्हाला एक विलक्षण ओळखीची भावना जाणवेल. ही स्वप्ने म्हणजे तुमच्या भेटीची ती तालीम आहे जी आता प्रत्यक्षात उतरण्यासाठी आतुर झाली आहे. स्वप्नातील या अलौकिक भेटीनंतर ब्रह्मांड तुम्हाला जागेपणी अधिक ठोस पुरावे देण्यासाठी भौतिक जगात काही खास चिन्हे दाखवू लागतं आणि ते संकेत म्हणजे एंजल नंबर्स. तुम्ही जेव्हा तुमच्या कामात असता किंवा सहज मोबाईल अनलॉक
करता आणि तुमची नजर घड्याळाकडे जाते तेव्हा नेमके 11:11 झालेले असतात. सुरुवातीला तुम्हाला वाटतं की हा एक योगायोग आहे, पण जेव्हा हीच घटना दिवसातून 3-4 वेळा घडू लागते तेव्हा तो योगायोग उरत नाही. कधी रस्त्यावरून चालताना तुमच्या पुढच्या गाडीच्या नंबर प्लेटवर तुम्हाला 2222 असे अंक दिसतात, तर कधी हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर तुमच्या बिलाची एकूण रक्कम 555 किंवा 1111 अशी काहीतरी विशेष आकड्यांची येते. यालाच एंजल नंबर्स किंवा युनिव्हर्सल कोड्स म्हणतात. हे केवळ योगायोग नसून ब्रह्मांड तुम्हाला देत असलेली एक मोठी पोचपावती आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याच्या योग्य मार्गावर आहात. विशेषतः जेव्हा तुम्हाला 1111 वारंवार दिसतं तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अडथळे आता दूर झाले असून एक मोठी स्पिरिच्युअल गेटवे उघडली गेली आहे. तुम्ही तुमच्या सोलमेंटच्या ऊर्जेच्या कक्षेत इतके जवळ आला आहात की निसर्ग आता लपवाछपवी सोडून तुम्हाला थेट संकेत देत आहे. 222 हे नंबर विशेषतः दोन जीवाच्या मिलनाचे, भागीदारीचे आणि संतुलनाचे प्रतीक मानले जातात. कधी कधी तर या संकेताची हद होते आणि त्या व्यक्तीची जन्मतारीख किंवा त्याच्या आयुष्याशी निगडीत महत्त्वाचे आकडे तुम्हाला बसच्या तिकिटावर, वर्तमानपत्रात किंवा अनपेक्षित ठिकाणी दिसायला लागतात. हे वारंवार दिसणे म्हणजे विश्व तुम्हाला साथ घालून सांगते की आता घाबरण्याचं किंवा शंका घेण्याचं कारण नाही, कारण तुमच्या भेटीची वेळ आता सेकंदाने जवळ येत आहे. हे आकडे म्हणजे त्या विश्वाच्या नकाशावरील खुणा आहेत ज्या तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या पत्त्यावर घेऊन जात आहेत. अंकाच्या या चक्रव्यूहातून मार्ग काढत असतानाच तुमच्या बुद्धीला छेद देणारा एक आंतरिक आवाज तुम्हाला अशा ठिकाणी ओढू लागतो जिथे तर्कशास्त्र संपतं. त्यालाच आपण म्हणतो सबकॉन्शियस गायडन्स किंवा अंतर्ज्ञान. तर्कशास्त्र आणि विज्ञानाच्या पलीकडे मानवी जीवनाचा एक असा स्तर आहे जिथे केवळ जाणीवा काम करतात. सायकोलॉजीमध्ये याला सबकॉन्शियस गायडन्स म्हणतात, तर आध्यात्मिक भाषेत आपण याला अंतर्ज्ञान म्हणतो. आपल्या सर्वांच्या आत एक असा अदृश्य मार्गदर्शक असतो जो परिस्थितीच्या पलीकडे पाहू शकतो. अनेकदा तुमच्यासोबत असं घडलं असेल की तुम्ही एखादी गोष्ट ठरवता पण तुमचं मन तुम्हाला विनाकारण दुसऱ्या दिशेला ओढू लागतं. समजा तुम्ही कामावरून घरी परतण्यासाठी नेहमीचा परिचयाचा रस्ता निवडता, पण अचानक तुमच्या मनात एक अनामिक विचार येतो की आज हा रस्ता नको, आज दुसऱ्या मार्गाने जाऊया. किंवा एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही घरीच आराम करायचा ठरवलेलं असताना तुमचं मन तुम्हाला जवळच्या एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात जाण्यासाठी अस्वस्थ करू लागतं. विशेष म्हणजे तिथे जाण्यामागे तुमच्याकडे कोणतंही ठोस कारण किंवा लॉजिक नसतं, पण तरीही ती ओढ इतकी प्रबळ असते की तुम्ही स्वतःच्या तर्काचा पराभव करून तिथे पोहोचता. खरं तर ही ओढ म्हणजे विश्वासाने तुमच्यासाठी आखलेली एक डिवाइन प्लॅनिंग असते. जेव्हा दोन आत्म्यांनी एकत्र येणं नियतीने ठरवलेलं असतं तेव्हा ब्रह्मांड तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या वेळेचं गणित अशा प्रकारे मांडतं की तुम्ही एका क्षणी एकाच बिंदूवर येऊन ठेपता. कदाचित ज्या ठिकाणी तुमचं मन तुम्हाला खेचत आहे त्याच ठिकाणी ती व्यक्ती तुमची वाट पाहत असेल, किंवा तिथे तुम्हाला असा एखादा दुवा सापडेल जो तुम्हाला थेट त्या व्यक्तीपर्यंत घेऊन जाईल. आपण अनेकदा या अंतर्मनाच्या आवाजाला योगायोग समजून धुडकावून लावतो, पण हा आवाज म्हणजे तुमच्या आत्म्याने दिलेली ती हाक असते जी भविष्यातील भेटीचा मार्ग प्रशस्त करत असते. जेव्हा तुम्ही तुमच्या तर्कबुद्धीला बाजूला ठेवून या आंतरिक संकेतावर विश्वास ठेवता तेव्हा समजून जा की तुम्ही तुमच्या आयुष्यातील त्या सर्वात मोठ्या भेटीच्या उंबरठ्यावर उभे आहात. अंतर्मनाच्या या हाकेला प्रतिसाद देतानाच तुमच्या शरीरात आणि मनामध्ये विनाकारण एक सुखद हुरहुर जाणवू लागते. ती म्हणजे भावनिक बदल आणि फिजिकल सेन्सेस. या अवस्थेत तुमच्या शारीरिक आणि भावनिक ऊर्जेमध्ये एक प्रचंड उलथापालथ जाणवू लागते. कोणत्याही बाह्य कारणाशिवाय किंवा कोणतीही चांगली बातमी मिळालेली नसतानाही तुम्हाला अचानक आतून खूप आनंदी आणि उत्साही वाटू लागतं. तुमच्या हृदयाचे ठोके विनाकारण वाढतात आणि ज्याला आपण हृदयात धडधड होणं म्हणतो तशी पोटात एक अनामिक हुरूर किंवा फुलपाखरे उडल्यासारखी भावना निर्माण होते. खरं तर हे केवळ तुमच्या एकट्याच्या भावना नसून समोरच्या व्यक्तीकडून तुमच्याकडे प्रवाहित होणारी ऊर्जा असते. जर ती खास व्यक्ती तुम्हाला भेटण्यासाठी अत्यंत व्याकुळ असेल किंवा तुमच्याबद्दल
तीव्र प्रेमाने विचार करत असेल तर तिची ती ओढ लहरीच्या स्वरूपात थेट तुमच्या मनाला स्पर्श करते. अनेकदा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कोणाचं तरी अदृश्य पण आश्वासक अस्तित्व जाणवू लागतं, जणू काही ती व्यक्ती खरोखरच तुमच्या आसपास वावरत आहे. ही शांतता आणि सुरक्षिततेची भावना तुम्हाला ग्वाही देत असते की तुम्ही आता या प्रवासात एकटे नाही आहात. तुमच्या आयुष्याचा जो महत्त्वाचा अर्धा भाग आहे तो आता तुमच्या ऊर्जेच्या कक्षेत पूर्णपणे प्रवेश करत आहे. जेव्हा तुमच्या आतल्या या भावनांना बाह्य जगाचा प्रतिसाद मिळतो तेव्हा तुमच्या कानावर पडणारा प्रत्येक शब्द जणू तुमच्यासाठीच पाठवलेला संदेश वाटू लागतो. ते म्हणजे गाणी आणि संगीताद्वारे मिळणारे संकेत. गाणी आणि संगीताद्वारे मिळणारे संकेत. संगीताच्या या अद्भुत जगाकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा जाणवते की सूर आणि शब्दामध्ये काळजाला थेट भिडण्याची एक विलक्षण ताकद असते. सायकोलॉजीनुसार संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर ते तुमच्या सुप्त मनाशी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. अनेकदा तुमच्यासोबत असं घडलं असेल की तुम्ही प्रवासात आहात किंवा घरात काम करत असताना अचानक रेडिओवर किंवा यूट्यूबवर एखादं असं गाणं वाजू लागतं ज्याचे शब्द तुमच्या सध्याच्या मानसिक स्थितीशी तंतोतंत जुळतात. तुम्ही कदाचित त्या व्यक्तीचा विचार करत असता आणि त्या क्षणी बॅकग्राऊंडला विरहाचा किंवा भेटीच्या आतुरतेचं गाणं वाजू लागतं. हे केवळ अल्गोरिदम किंवा योगायोग नसून ब्रह्मांड तुमच्याशी ऑडिओ मेसेजद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतं. जेव्हा दोन व्यक्तीचे हृदय एकाच लहरीवर संपदित होऊ लागतात तेव्हा त्यांना ऐकू येणारी गाणी सुद्धा सारखीच असू शकतात. तुम्ही एखादं गाणं गुणगुणत असता आणि अचानक तेच गाणं तुमच्या समोरच्या टीव्हीवर किंवा कोणाच्या तरी रिंगटोन मध्ये वाजू लागतं. विशेषतः अशी गाणी जी पुनर्भेट, नशीबाने होणारी गाठ भेट किंवा प्रतीक्षा संपण्याबद्दल भाष्य करतात. ती तुम्हाला वारंवार ऐकू येऊ लागतात. संगीतामध्ये अशी शक्ती असते जी तुमच्या तर्कबुद्धीला बाजूला सारून थेट तुमच्या भावनांना स्पर्श करते. हे संकेत इतके प्रबळ असतात की तुम्हाला जाणीव होते की हे गाणं केवळ योगायोगाने वाजलेलं नाही तर हा तुमच्यासाठी एक गुप्त संदेश आहे जो तुम्हाला सांगतोय की तयार राहा, तुमची प्रतीक्षा आता संपत आली आहे. विश्वाचा हा संगीतमय इशारा तुम्हाला मानसिक आणि भावनिकरित्या त्या मोठ्या भेटीसाठी सज्ज करत असतो. निसर्गाच्या या खुणा जेव्हा अधिक स्पष्ट होतात तेव्हा प्रत्यक्ष व्यवहारात त्या व्यक्तीशी जोडणारे ओळखीचे दुवे अचानक तुमच्या समोर येतात. त्यालाच म्हणतात म्युच्युअल कनेक्शन्स. या टप्प्यावर विश्वाचे संकेत आता प्रत्यक्ष व्यावहारिक रूपात दिसू लागतात आणि काही विलक्षण गोष्टी घडू लागतात. तुम्हाला अचानक कळतं की ज्या व्यक्तीची तुम्ही वाट पाहत आहात तिच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये कोणीतरी कॉमन फ्रेंड आहे किंवा सोशल मीडियाच्या पीपल यू मे नो मध्ये त्या व्यक्तीची प्रोफाईल वारंवार तुमच्या समोर येते. तुमच्या दोघांचे रस्ते अचानक अशा प्रकारे एकमेकांना छेदू लागतात की तुम्ही नकळतपणे एकाच ठिकाणी पोहोचता. हे सर्व संकेत दर्शवतात की आता आध्यात्मिक स्तरावरची भेट पूर्ण झाली असून प्रत्यक्ष भौतिक जगातील भेटीची वेळ जवळ आली आहे. जर हे सर्व दुवे तुमच्यासमोर वारंवार जुळत असतील तर स्वतःला तयार करा, तुमचं मन शांत ठेवा आणि विश्वावर विश्वास ठेवा. कारण जेव्हा दोन आत्मे एकमेकांसाठी बनलेले असतात तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड त्यांना एकत्र आणण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावतं. तुमची ही भेट आता केवळ एक अपघात नसून ती विधात्याने लिहिलेली एक सुंदर कविता आहे जिचा शेवट प्रत्यक्ष भेटीच्या रूपात आता खूप जवळ आला आहे. आयुष्याच्या या वळणावर जेव्हा तुम्ही उभे असता तेव्हा संयम आणि विश्वास हीच तुमची सर्वात मोठी शस्त्रे असतात. ब्रह्मांड कधीच घाई करत नाही आणि कधीच उशीर करत नाही. ते नेहमी डिवाइन टायमिंगवर चालतं. कदाचित आजचा दिवस, आजची रात्र किंवा उद्याची सकाळ तुमच्यासाठी ती आनंदाची बातमी घेऊन येईल जिची तुम्ही वाट पाहत आहात. या संकेतांना आपल्या हृदयात साठवून ठेवा आणि आनंदाने त्या व्यक्तीची वाट पहा. कारण ज्या क्षणी तुम्ही या गोष्टी स्वीकारता त्या क्षणी तुमच्या भेटीचा मार्ग अधिक सुकर होतो. तुमची ही कहाणी आता एका नवीन आणि सुंदर अध्यायाकडे वळत आहे जिथे फक्त प्रेम, विश्वास आणि तादात्म्य असेल. स्वतःवर प्रेम करा आणि या प्रवासाचा आनंद घ्या कारण तुमचं आणि त्याचं भेटणं आता काळ्या दगडावरची रेघ आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.